आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यात फ्लॅटमध्ये आढळलेल्या 300 मांजरींचं अखेर स्थलांतर, तर पुणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने कार्यवाही। पुणे महापालिकेकडून फ्लॅट मालक रिंकू भारद्वाज यांना 3 नोटिसा। पुणे जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण 108 सरपंच आरक्षणाची गुरुवारी सोडत, तर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सोडत निघणार। पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडकरांना आता मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढीपासून दिलासा। भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग यांची मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, तर मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण, चंद्रकांत पाटलांकडून जोग यांची विचारपूस। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, तर मंचरमधील एका दुकानात चोरी। ही घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। जीबीएस रुग्णांच्या उपचाराचा खर्च जास्त, रुग्णांचा सरकारी योजनांमधून उपचार। आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनांमधून मदत करणार नाही, पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश। मागील 25 वर्षांपासून सुरू असलेली पिंपरी चिंचवडकरांचा हा संघर्ष आता संपला, तर शहरातील 35 उपटपाल कार्यालय आता जोडली जाण्याची शक्यता। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांना भारतीय नौदलाकडून मानवंदना देत शिवछत्रपती मानवंदना मोहिमेची सांगता। भारतीय नौदलाच्या INS तानाजी या स्टेशनचं 5 अधिकारी आणि 25 जवान या मोहिमेमध्ये सहभागी।